श्री, आई आजीचं सगळंच ठरलेलं होतं का? तू रागवलायस का रे? तिनं मला कळूही दिलं नाही आणि गेली घर सोडून. मी तरी कसा काय इतका गाफील राहिलो? माझ्या लक्षात यायला हवं होतं. आई आजीचं सगळं प्री प्लॅन्ड होतं. सगळ्यांच्या तोंडावरून असं निघून यायला नको होतं तुला. वाईट वाटलंय त्यांना. जान्हवी, आई आजी या घरात नाहीये ना, तर या घराचा जीवच गेल्यासारखं वाटतंय का? खूप रिकाम रिकाम वाटतंय. पण मी पण ना भागीरथी खोकल्यांचा नातू आहे. काहीही झालं तरी मी आजीला घरी परत आणणार. आणि नाही आणू शकलो ना तर मी नाव नाही लावणार श्रीरंग गोखले म्हणून. आणि एकदा का आजीला घरी परत आणलं ना की मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. माझ्या आजीचं माझ्यावर किती प्रेम आहे माहिती आहे मला, पण माझं माझ्या आजीवर किती प्रेम आहे हे माझी आजी घर सोडून गेल्यानंतर रिअलाइज झालं. मला माझी आजी माझ्या आयुष्यात माझ्या घरात हवी कायमची. मला सोडून जाताना तिला काहीच वाटलं नसेल. मी एवढा काय चुकलोय की तिने मला इतकी कठोर शिक्षा द्यावी? जान्हवी, आई आजी या घराचा एक अविभाज्य घटक आहे. आणि मी आई आजीला घरी परत आणू शकलो नाही ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे वेडे, तुला काय झालं रडायला? मला रडताना बघून तुला रडू आलं ना? आय एम सो सॉरी. मी उगाच इतका इमोशनल झालो. नको ना रे इतकं टेन्शन घेऊस. ते येतील ना स्वतःहून परत. आणि नाही गेल्या तर आपण आणू ना त्यांना. त्यांना थोडासा त्यांचा वेळ द्यायला हवा का रे? नाही म्हणजे बघ, त्या खूप चिडल्यात माझ्यावर. त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांना स्वतःसाठी स्वतःचा असा वेळ हवाय. होतं ना रे कधीतरी असं की कोणीच नको असतं, एकटं राहावं असं वाटतं. जान्हवी, अगं ती तुझ्यावर नाही रागावलीये, ती माझ्यावर रागावली. मी तिला उलटून बोललो ना. तुझा ह्यात काहीच संबंध नाहीये. हो, प्रत्यक्ष नसेल पण हा प्रत्यक्ष आहेच की. तुमच्यात माझ्यामुळे दुरावा आला. श्री, मला कळतच नाहीये मी काय करू रे ज्याने तुला माझी मदत होईल. सांग ना मला, तू कसा आनंदी होशील? त्या घरातलं इतकं महत्वाचं माणूस आज माझ्यामुळे बाहेर गेलाय. मी काय करू म्हणजे ते परत येईल ते मी कशी यशस्वी होईल? तू जे सांगशील ते करायचे त्याने म्हणजे तू बोल फक्त. तुला काहीच वेगळं करायचं नाहीये. तू जशी आहेस ना तशीच माझ्या आयांना जिंकून घेशील. आणि याची खात्री आहे मला, म्हणून तर इतकं मोठं डिसिजन घेतलं ना मी. फक्त एक कर, या घरात लवकरात लवकर रूळ. आणि माझ्या आयांना जिंकून घेणं फार काही अवघड नाही अगं. खूप भोळ्या आहेत त्या. फक्त आता या सगळ्या प्रकरणामुळे ना थोड्याशा बिचकल्या आहेत त्या. पण तू तुझी स्किल्स वापर आणि त्यांना जिंकून घे. आणि मग एकदा तू आयांना जिंकलस की मग आजीला जिंकणं फार काही अवघड नाहीये. जान्हवी,
मला जे आपलं घर दिसतंय ना, त्या घरात तू, मी आणि माझ्या साई आहे. आनंदात सुखात नांदतो. आणि ते घर काही फार दूर नाही आहे. आता तू आणि मी ठरवलं ना, तर ते घर अगदी असं नजरेच्या टप्प्यात आहे. लवकरच दिसेल आपल्याला ते. सगळं करीन श्री. तुझा ना शब्द आणि शब्द लक्षात ठेवीन मी. आहेत रे, खूप प्रेम आहेत तुझ्या आया. त्यांना ना फक्त समजून घेण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची गरज आहे. आणि यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. आणि समजा नाहीच जमलं ह्याच्यातलं काही ना, तर निदान तुला त्रास होणार नाही किंवा तुझा त्रास वाढणार नाही याची तरी काळजी घेईन मी. प्रॉमिस. बाळा, अगं आपल्या माणसाचा आपल्याला त्रास होतो की उपयोग होतो असं नाही विचार करत आपण फक्त त्याच्यावर प्रेम करतो. असं ना मला माझ्या आईजीने शिकवलं. आणि तिला सुद्धा आता खूप त्रास होत असणार आहे. ती काही सुखात नसणार. 3 दिवसापेक्षा जास्त या घराबाहेर राहू सुद्धा शकत नाही. तिला आवडतच नाही. हे घर म्हणजे ना तिच्यासाठी स्वर्ग आहे, सर्वस्व. तिच्यासाठी या घराबाहेर राहणं म्हणजे खूप मोठी शिक्षा असणार आहे. आणि याचाच मला त्रास होतोय. माझी खात्री आहे ती आता कुठेही असली ना तरी माझ्या आठवणींनी तिच्या डोळ्यात नक्की पाणी येत असणार. आपण आता तिला जितके मिस करतो ना तितकीच ती सुद्धा आपल्याला नक्की मिस करत असणार. पण हट्ट, माणूस म्हातारा व्हायला लागलं की आणखीनच लहान व्हायला लागतं. कदाचित माझ्या आजीचं ते वय सुरू झालं बहुतेक. आपल्याला तिचं पालक व्हायचंय आता, तुला आणि मला. या 6 मुलींचे पालक व्हायचंय. बघू मीठ बरोबर आहे का? बरोबर. श्री काल जरा रागावल्यासारखं दिसत होता नाही? मलाही तसंच वाटतंय. अगं रागावेल कशाला? त्याला शॉक बसला असणार ना. हो, पण आपल्याला माहित असून आपण त्याच्यापासून लपवलं तर वाईट वाटलंच असणार. हो, वाईट वाटलंच असणार. म्हणजे वाईट वाटू शकतं ना. पण आपण तरी काय करणार होतो? बाई, इकडे आड आणि तिकडे वीर असं झालंय. आई नाहीये तर घर कसं सुन सुन झालंय. मला तर बाई करमतच नाही आईशिवाय. त्यांची इतकी सवय झाली आहे ना, सारखं चुकल्यासारखं वाटतंय ग. हो ना. मला तर लग्न झाल्यापासून आईने सांभाळून घेतलंय. इतका आधार वाटतो ना त्यांचा. त्या नसत्या तर मला तर काही सुधारलंच नसतं. आणि श्रीला इतकं चांगलं वाढवणं पण जमलं नसतं. माझी आई लवकर गेली, पण माझी सासू माझी आई झाली आणि खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. हे गेल्यानंतर तरी कुठे कसलं भान होतं मला. जगण्याची इच्छाच नव्हती. पण श्रीने पायाला मारलेली मिठी आणि आईंनी पाठीवर फिरवलेला मायेचा हात, या 2 गोष्टींमुळे खरं तर मरणाच्या दारातनं परत आले. पण आता या 2 गोष्टींमध्ये इतका दुरावा निर्माण झालाय, कुणाचं ऐकायचं तेच कळत नाही. तुम्ही सगळ्याजणी आईंशी कुठल्या ना कुठल्या नात्याने तरी बांधलेल्या आहात. पण मी तर या घरात परकीच आहे. मी या घरात कायमची राहायला यावे याविषयी किती आग्रही होत्या त्या. मला खूप लाज वाटत होती. वाटायचं असं कसं ताईच्या सासरी कायमचं राहायला जायचं. पण माझे आई बाबा गेल्यानंतर आईंनी आग्रह केला म्हणून डोक्यावर मायेचं छप्पर आलं. म्हणाल्या होत्या ना मला, माझ्यासाठी जशी माझी बेबी तशीच तूही. ऑफिसला जायच्या तेव्हा त्या, पण किती स्थळं बघायच्या माझ्यासाठी. खूप आठवण येते आईंची.
आई कायमचं घर तर सोडून नसतील ना गेल्या? नको ग इंदू, नको असं अशुभ बोलूस. हा नको ना असं बोलायला. श्री करेल काहीतरी. तोही खूप अपसेट असतो हल्ली. हो आपलं घर फुटायला सुरुवात झाली का त्या मुलीमुळे? इंदू नाही 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 असं अशुभ बोलायचं नाही. नाही मी चहा करू? ए श्रीसाठी चहा करण्याची पाळी माझ्यावर आहे. श्रीसाठी तुम्हीच करा चहा. तुमच्यासाठी मी करू? जमेल तुला? प्रयत्न करते. समजा नाही जमला तर तुम्ही सांगा. कर ग, माझ्यासाठी सुद्धा कर. हा आई तुम्ही घ्याल? ताई ती चहा हवा आहे का विचारते, विष नाही. हा घेईन, घोटभर घेईन. कर ग, चांगला कपभर कर. तिचा घोटभर म्हणजे कपभरच असतो. सरे चालेल. आणि हो आमच्याकडे चहामध्ये साखर जरा कमी घालतात. आणि श्रीसाठी चहा करू नकोस. हा मी करेन. हो तुम्हीच करा. तू ये, तुला चहा साखरेचे डबे दाखवते. हा हे बघ इथे असतात. घे. घ्या मापाचा. हे पातेलं. तुम्ही बसा ना, मी करते. करशील? हो कर. आई घरात नाही येत ना, हे लक्षातच राहत नाहीये माझ्या. मी आज सुद्धा त्यांच्यासाठी सकाळी चहा घेऊन गेले होते. खोलीत कुठे दिसल्या नाहीत म्हणून बसून राहिले. मला वाटलं बाथरूम मध्ये असतील. 5 मिनिटांनी हाका सुद्धा मारल्या. पण मग नर्मदा वहिनीने आठवण करून दिली. आई घरात नाही येत ना, तर मला करमतच नाहीये हो बेबी वंस. माझ्या आईला स्वतःच्याच घरातनं काढलंय या मुलीने. मी कधीच माफ करणार नाही तिला. ती कशाला बिचारी आईला घरातून बाहेर काढेल? तीच बिचारी परक्या घरातून आलेली मुलगी. तिच्या मनात तरी येणार आहे का बेबी वंस असलं काही? ती काही बिचारी वगैरे नाहीये शरयू. तिने आपल्या श्रीला व्यवस्थित ट्रॅप केलाय. आईशी असं बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही जसं तिच्याशी श्री बोललाय. नाही बेबी वंस, त्या दोघांचं भांडण झालंय इतकंच. नाहीतर दोघांचा किती जीव आहे एकमेकांवर. आणि मला सांगा, आई राहू शकणार आहेत श्री शिवाय? श्री आईना परत घेऊन येतो की नाही बघाच तुम्ही. शरयू आई खूप ठाम असते ग. माझ्या भावंडांच्या बाबतीत घेतलेले निर्णय सुद्धा कधी तिने बदलले नाहीत. आता सुद्धा ती नाही बदलणार. पण माणसं बदलू शकतात ना. आणि जर तुमचे भाऊ बदलले असतील तर आईनी त्यांच्या बाबतीत बदलायला नको? मला आई नेहमी म्हणते माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. आणि वरवरच्या बदलाने आईला इम्प्रेस करणं कधीच शक्य नाही असं मला वाटतं. पण तुमचे भाऊ आतून बदलले असतील तर? परिस्थितीचे चटके सोसल्यानंतर आता त्यांना आपण बदलावं असं वाटत असेल तर? त्यांनाही आईना भेटावं असं वाटत असेल तर? श्रीच्या आयुष्यातला आनंद आपण जवळून बघावा असं त्यांना वाटत असेल तर? बेबी वंस, हे सगळं तुला कसं माहिती? मला माहित नाही. मला असं वाटतंय बेबी वंस. मग तुझं वाटणं तू तुझ्यापाशीच ठेव. आई कठोर होते तो शेवटचा पर्याय म्हणून. तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत तिने जो काही स्टँड घेतला ना तो योग्यच होता. तो माझा भाऊ असला तरीही
आणि दुसरं श्रीचा आनंद. तुला वाटतंय श्री आनंदात आहे? श्री त्याच चुका करतोय ज्या चुका मी केल्या होत्या. पण त्या चुका आहेत हे त्याला आता नाही कळणार ग, काही वर्षांनी नक्की कळेल. माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा आईनी मला विरोध केला होता, पण मी नाही ऐकलं तिचं. आणि तिचा हट्ट तिने सोडला, जसा तिने आता श्रीच्या लग्नात सोडला. पण पुढे काय ग? पुढे पटत जातं की तिचं म्हणणं तंतोतंत खरं आहे, मी ऐकायला हवं होतं तिचं. पण तोपर्यंत लग्नाच्या पटावर आपण सगळंच हरवून बसलेलो असतो ना. फक्त पश्चाताप करायची वेळ येते आपल्यावर. आणि श्री माझ्याच पावलावर पाऊल टाकून चाललाय. या रस्त्याचा शेवट तिथेच होतो जिथे जिथे आज मी उभी आहे. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे बेबी वंस, पण कदाचित तो श्री असल्यामुळे वेगळा मार्ग शोधेल, नाही तर निर्माण करेल. पण आपल्या घरात असलेली लग्न न टिकण्याची परंपरा तो मोडून काढेल एवढं नक्की. जर तरच्या गोष्टी आहेत ग या सगळ्या. स्वप्नाळू कल्पना. पण शरयू, वास्तवात असं कधीच घडत नाही ग. वास्तव फक्त चटके देत, आणि त्यात मी पोळली गेली आहे. आणि श्री सुद्धा तेच करतो. देव त्याचं रक्षण करो. आपण श्रीला चटके बसूच द्यायचे नाहीत. 6 आईंनी मायाची सावली धरली आहे त्याच्या डोक्यावर. श्रीला चटके बसूच शकत नाही. बेबी वंस, तुम्ही चहा घेणार? तू दिलास मला मगाशी. विसरले नाहीये मी. आणखी 1 कप घेणार का? चालेल. मस्त झालाय चहा. थँक्यू. साखर जरा जास्त झालीये. अगं आज पहिल्यांदाच केलाय ना, जमेल हळूहळू. इंदू वहिनी, चला चहा द्या मला पटकन. अगं आज मी नाही केलाय चहा, हिने केलाय. चहा तू केलायस? बघ प्यायलाच हवा. अगं मस्त झालाय चहा, फर्स्ट क्लास. आता आधी मी पिते आणि मग बेबी वंसना नेऊन देते. माझ्या सुपरविजन खाली केलाय तिने चहा. अरे वा, म्हणजे हाताला चव आहे तुझ्या. शरे, हा, चहा वरून काय हाताची चव कळत नाही. असं नाही काय वहिनी, ते म्हणतात ना काय ह्याच्यावरनं त्या ह्याची परीक्षा, शीतावरनं भाताची. नाही का वहिनी म्हणतात, शीतावरनं भाताची परीक्षा. तसं आहे ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे ह्यालाच थांब चहा टाकते. या ग, नको टाकू नकोस, केला असेल त्यातलाच दे ना. अरे आज मी नाही केलाय चहा, हिने केलाय. पण चहा करायची पाळी आज माझी आहे ना. हो श्री, मी तुझ्यासाठी नाही केलाय चहा. हा तेच म्हणते. थांब आत्ता चहा. हा मग टाक.
आणि मी नाश्ता आणते बस. अगं बाई, आज श्रीला अंगारा लावायलाच विसरले. अय्या, ते माझं काम आहे. अंगारा लावायचं काम तुझं आहे. हा बरोबर, विसरणं माझं काम. शरू गदडे, काही बडबडते मी. आता तुम्हाला असं वाटत असेल ना की मी इथून निघून जावं, पण मी जाणार नाहीये. खाष्ट सासू सारखी इथे बसून राहणार. थांबा ना, खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. ए, काही प्रॉब्लेम नाहीये वगैरे काही खरं नसतं, कळलं ना. मी पण कधी काळी नवीन नवीन लग्न करून आले होते या घरात. उगाच चुळबुळू नकोस. ए छोटी उभी राहा ना. काय जाऊ म्हणतोस? हा, मी इथे बसतो. बरं जाते, थांब. पण आता जाण्यासाठी आधी मला काहीतरी कारण आठवू दे. हा हा आठवलं. वहिनी, आज नाश्त्यासाठी काय केलंय? चल बघते, नवरा हाकलतोय तुझं मला. अच्छा, आणि एकदम मनावर घेतलेलं दिसतोयस तू. नवऱ्यासाठी काही. बर, नाही म्हणजे मी जोरू का गुलाम झालोच आहे. आता फक्त तू एकदा त्यांना जिंकून घेतलंस म्हणजे आम्ही सगळेच गुलाम तुझे.